गावामध्ये काठी पालखीची मिरवणूक उत्साहात सुरू होती. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर ग्रामदेवतेची काठी पालखी संपूर्ण गावातून मार्गक्रमण करत आहे. गावातील मुलामुलींनी पारंपरिक लेझिम सादर करत मिरवणूक अधिक रंगतदार केली. लहान मुलं दोन्ही हातांमध्ये काठी धरून गाण्याच्या ठेक्यावर नाचवत होते. या काठी पालखीच्या मिरवणुकीमध्ये सर्व गावकरी एकत्र येऊन परंपरेचा उत्सव साजरा करताना दिसत होते. ढोल ताशे आणि हर हर महादेवाच्या जयघोषामुळे वातावरण भारावून गेले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि भक्तीची झलक दिसत होती. गावातील एकोप्याचे आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन या सोहळ्यात घडत होते. चला तुम्हाला थोडक्यात दाखवतो काही काठी पालखी मिरवणूक. नंतर गावातून काठी पालखीची मिरवणूक मुदगुलेश्वरकडे निघाली. मुदगुलेश्वरमध्ये आल्यावर इथं जोशात एकदा लेझिम सादर झाली. त्यानंतर काठी मंदिराच्या बाहेर व पालखी मंदिराच्या आतमध्ये ठेवण्यात आली. तिथं अंकुश मानेच्या वतीनं भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. मी, पैलवान आणि रामभाऊ आम्ही तिघांनी फराळ करून घेतली. नंतर मी आलो मुदगुलेश्वर मंदिरामध्ये. इथं महाशिवरात्री निमित्त चंद्रपूर ग्रामस्थाच्या वतीने शिवपार्वती विवाह सोहळा होत आहे अशी सजावट करण्यात आली होती. तिथे साकारलेल्या शिवपार्वती विवाह सोहळा अतिशय सुंदर दिसत होता. फुलांच्या तोरणांनी व विद्युत रोषणाईने तो अजूनच चांगला वाटत होता. ही सजावट केवळ बघायचीच नव्हती, तर प्रत्येक भाविकाला शिवपार्वतीच्या दिव्य मिलनाची अनुभव देणारी होती. भाविक शांतपणे या सोहळ्याचे दर्शन घेत होते, तर काही जण मोबाईलमध्ये हा सुंदर क्षण फोटो काढून कायमचा जतन करत होते, तर काही जण शांतपणे उभं राहून त्या दिव्य वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत होते. नंतर मी मंदिरातून बाहेर आलो. माझं पुढचं काम सुरू झालं. देणगी टेबलवर बसून देणगी देणाऱ्याची नावे माईकमध्ये अनाऊन्स करणं. दिवसभर मी देणगी टेबलवर बसलो होतो. सतत भाविक येत होते, आपापल्या श्रद्धेनुसार देणगी अर्पण करत होते. कुणी नाव जाहीर न करू नका असं म्हणून देणगी नम्रपणे देत होते, तर काही जण नाव जाहीर होतात त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता. लहान मुलांपर्यंत पासून ते ज्येष्ठापर्यंत प्रत्येक जण आपल्या परीने हातभार लावत होते. त्या क्षणी जाणवत होतं की फक्त देणगी नाही, तर गावाच्या परंपरेवर आणि देवावर असलेला विश्वास आहे. रात्रीचे 9:30 वाजले तरी भाविकांच्या दर्शनाची रांग काही कमी होण्याची चिन्ह नव्हती. हर हर महादेवाच्या जयघोषात भक्तीचा उत्साह तसा ओसंडून वाहत होता. नंतर 10 वाजता तिथून मी निघालो आणि उद्या 10,000 भाविकांसाठी महाप्रसादाची तयारी कुठपर्यंत आली आहे ते पाहण्यासाठी आलो. तिथं महाप्रसाद बनवण्याची तयारी जोरात सुरू होती. आजच्या लॉगमध्ये इतकंच. उद्याच्या लॉगमध्ये आपण पूर्ण महाप्रसादाचा अपडेट पाहू. धन्यवाद.